Okay, good morning, student. We again start this lecture in second part, population and sample. We already discussed about the population and sample. Then what do you mean by population? What do you mean by sampling? Then now we're discussing about the advantages of sampling. Now we discuss about the method of sampling. Already finished the subjective sampling. Now objective sampling. Okay, objective sampling is divided into two parts: random sampling and non-random sampling. Okay, non-random sampling is also known as mixed sampling, and random sampling is also known as probability sampling. Probability and non-probability. Okay, in mixed sampling, units are selected partly according to some law or fixed rule. Whereas in random sampling, each and every unit in the population has assigned a predefined and definite probability of selection. The random sampling is divided into two parts. Okay. Again, random sampling is divided into two parts. First is simple random sampling. Okay. What do you mean by simple random sampling? In random sampling, if each unit has equal chance of being selected in the sample, then such sampling is called simple random sampling. Okay. It can be done in any one of the following way. There are two methods to select the simple random sampling. Okay. When every observation, every elements, every member of the population have equal chance to get selected, then such method is known as a simple random sampling. फॉर एक्झाम्पल काय बघा, इथे स्क्रीनवर हे सर्व स्टुडंट दिसत आहेत, बरोबर ना? हे सर्व स्टुडंट दिसत आहेत आणि मग हे सर्व जे स्टुडंट दिसत आहेत या सर्व स्टुडंट पैकी मी आता कोणाला तरी विचारू शकतो, मला एक क्वेश्चन विचारायचा. ओके, आता तुमच्यापैकी मला एकाला क्वेश्चन विचारत असं मी म्हणतोय ना, तर तुम्हाला प्रत्येकाला असं वाटतंय की सर आता माझं नाव घेतील, बरोबर ना? मग तिथे कोणी पण असू शकतो त्या ठिकाणी, बरोबर ना? कोणी असू, करडेले असेल, विवेक, प्रवीण असेल, मोरे आरती असेल, जयश्री असेल, गायत्री असेल, अविनाश असेल, बोरसी दीपाले असेल, कोमल असेल, बरोबर ना, जान्हवी असेल, मगर असेल. ते प्रत्येकाला वाटतंय सर मला विचारणार आता काय, प्रत्येकाला वाटतंय मला विचारणार आता. म्हणजे इक्वल चान्स आहे तुम्हाला प्रत्येकाला सॅम्पल बनण्याचा. ज्याला विचारेल तुमच्यापैकी 3 विद्यार्थ्यांना विचारायचं तर ते सॅम्पल झाले म्हणजे तुमच्यापैकी. पण प्रत्येकाला वाटतं मी निवडलं जाऊ शकतो. तुम्हाला प्रत्येकाला असं इक्वल चान्स वाटतो का इथे, का मी निवडलं जाऊ शकतो, माझ्यावर अन्याय होणार नाही, मला बाजूला टाकलं नाही, असं होणार नाही? तर त्यावेळेस मात्र त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम सॅम्पलिंग म्हणतो. रॅन्डमली म्हणजे प्रत्येकाला इक्वल चान्स आहे, निवडलं जाण्याचा. लक्षात येत आहे ना? त्याला काय म्हणायचं, रॅन्डम सॅम्पलिंग म्हणायचं. ओके, त्याला काय म्हणतो आपण, रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हणतो. ओके, इन रॅन्डम सॅम्पलिंग इफ ईच युनिट हॅज इक्वल चान्स, प्रत्येक युनिटला इक्वल चान्स आहे ऑफ बीइंग सिलेक्टेड इन द सॅम्पल, देन सच सॅम्पलिंग इज कॉल्ड एज सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, बरोबर ना? इथे पण आपण जे ड्रॉ केलं होतं, ओके, यामधील प्रत्येक हे एलिमेंट आहे, या प्रत्येक एलिमेंटला काय वाटतं, आपण सॅम्पल म्हणून निवडलं जाऊ. त्यावेळेस काय होतं, रॅन्डम सॅम्पलिंग म्हणजे बायस नाही, प्रत्येकाला इक्वल चान्स मिळतो. कशासाठी इक्वल चान्स मिळतो, सॅम्पल म्हणून निवडलं जाण्यासाठी. हा 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 यापैकी प्रत्येकाला इक्वल चान्स त्या ठिकाणी मिळतो. त्याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी काय म्हणतो, त्याला सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग. ओके,
Simple random sampling. There are two methods. Simple random sampling with replacement. Yes or yes, WR with replacement and WR without replacement. Simple random sampling without replacement. काय कन्सेप्ट आहे आपण अभ्यासू. ओके. आता इथं हा स्टडी आपण करतो आहोत, बरोबर ना. हा स्टडी आपण तिथे करतो आहोत. आता फॉर एक्झाम्पल काय की पहिला ज्यावेळेस आपण ड्रॉ काढला, म्हणजे पहिला क्वेश्चन त्या ठिकाणी पहिली माहिती आपल्याला कलेक्ट करायची सॅम्पल कडून, मग आपण हा सॅम्पल निवडला एक, बरोबर ना. हा सॅम्पल इथे निवडला. त्याच्यानंतर हा नंबर 2 चा निवडला, नंबर 3 चा निवडला, हा नंबर 4 चा निवडला. 4 सॅम्पल आपण तिथे घेतले. ओके, 1 2 3 4 हे 4 सॅम्पल निवडले बघा. 1 2 3 4. आता हे 4 सॅम्पल निवडले आपण. पहिलं टेस्ट लावली आपण, पहिलं त्या ठिकाणी त्याच्यावर एक्सपेरिमेंट केलं. पहिल्या क्वेश्चन साठी आपण हे 4 निवडले आणि झालं त्याचं, म्हणजे काय त्याच्यावर एक्सपेरिमेंट केली, टेस्ट केलं आपण, ते झालं. आता मग काय बघा इथे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विथ रिप्लेसमेंट म्हणजे काय. एक पहिला क्वेश्चन विचारला त्या 4 सॅम्पलवर. आता त्या 4 सॅम्पलवर क्वेश्चन विचारला ना, तर मग ते परत ते सॅम्पल काय करायचे, इथून आपण उचलणार आहोत, इथून काय करायचे, उचलायचे परत टाकून द्यायचे सेकंड ड्रॉ साठी. म्हणजे हे परत इकडे घेतले आपण, रिप्लेस केले जागेवर त्याच्या. आता सेकंड क्वेश्चन विचारायचा त्यावेळेस ह्या 4 जे सॅम्पल आपण पहिल्यांदा निवडलेत, आपण म्हणतो ना आता तुझी वेळ झाली, आता तू बाजूला, आता तुम्हाला नाही विचारणार सर, बाकीच्या राहिल्यांना विचारतील. पण नाही, इथे काय होतं, हे जे 4 आहेत ते परत त्या समूहामध्ये गेलेत आणि परत सेकंड क्वेश्चनवर टेस्ट करायचं, सेकंड टेस्ट त्या ठिकाणी घ्यायची. त्यावेळेस पुन्हा एकदा ह्या 4ला देखील इक्वल चान्स मिळतो. म्हणजे हे 4 परत पण निवडले जाऊ शकतात, यांच्यापैकी 1 2 4 काय असेल ते, म्हणजे इक्वल चान्स मिळतो परत सॅम्पल घेण्यासाठी संपूर्ण पॉप्युलेशन मधून. म्हणजे निवडले जाऊ शकतात, नाही निवडले जाऊ शकणार, पण इक्वल चान्स परत त्यांना त्या चौघांना मिळेल. त्याला म्हणायचं विथ रिप्लेसमेंट. काय म्हणायचं, विथ रिप्लेसमेंट. आणि दुसरं आहे सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट. सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग, यस आर यस, बरोबर ना, WR विदाउट रिप्लेसमेंट. बघा, विदाउट रिप्लेसमेंट. मग याच्यामध्ये काय होतं, विदाउट रिप्लेसमेंटच्या वेळेस आपण जे म्हणतो ना, तुमचं एकदा झालंय आता पुन्हा नाही तुम्हाला संधी, तर ती जी मेथड आहे ती विदाउट रिप्लेसमेंट. म्हणजे काय, त्या ठिकाणी हे 4 निवडले ना, पुढचं स्टडी करायच्या वेळेस, सपोज सेकंड स्टडी करायचा याच्यातून, सेकंड क्वेश्चन, सेकंड स्टडी म्हणजे सेकंड क्वेश्चन, सेकंड पॅरामीटर निवडायचा, तर हे 4 नाही निवडले जाणार. आता हे 1 2 हे जे आहेत ना, 1 2 3 4 हे पहिल्यांदा आपण 4 निवडलेले. आता या चौघांना ह्या सेकंड टेस्टच्या वेळेस संधी मिळणार नाही. जर संधी मिळत असेल तर विथ रिप्लेसमेंट, आणि संधी मिळणार नसेल तर विदाउट रिप्लेसमेंट. आता मग हे 4 सोडून पुढचे निवडले जातील. काय, हे 4 सोडून पुढचे निवडले जातील. म्हणजे त्या ठिकाणी 1 2 3 4 हे पुढचे 4 निवडलेत. आता परत पुढचा स्टडी करायचा विदाउट रिप्लेसमेंट मध्ये, हे परत 4 सोडले जातील. हे 4 प्लस ते हे 4 प्लस मागचे 4 ते सोडून बाकीच्या सॅम्पल मधून सॅम्पल निवडले, त्याला विदाउट रिप्लेसमेंट म्हणायचं. आणि पुन्हा हे परत सॅम्पल मध्ये टाकून दिले जातात आणि परत सॅम्पल निवडले जातात. त्यावेळेस काय म्हणायचं, त्याला आपण विथ रिप्लेसमेंट म्हणायचं. लक्षात आलं, खूप महत्वाच्या कन्सेप्ट आहे. Simple random sampling with replacement. In this sampling method, each and every unit is selected one by one in such way that the unit selected will be again replaced in the population before the next draw. म्हणजे पुढच्या नेक्स्ट ड्रॉ मध्ये परत ते पॉप्युलेशन मध्ये टाकले जातील आणि परत निवडले जातील. द सम युनिट आर रिप्लेस इन द सॅम्पल मोर दॅन वन टाइम. म्हणजे परत ते निवडले जाण्याचे इक्वल चान्स त्यांना परत मिळतो. फॉर अ पॉप्युलेशन ऑफ साइज n, the chance of selection for any unit in any draw remain the same and it is 1/n. म्हणजे प्रत्येक वेळेस तो इक्वल चान्स मिळतो 1/n. म्हणजे there is n possible sample of size n from such
population. Now simple random sampling without replacement. Sorry. B, simple random sampling without with replacement झालं आपलं. Without replacement. Okay. In this method, units are taken one after another in such a manner, then the unit selected will not be replaced again in the population before the next draw. Next draw च्या वेळेस पहिले सिलेक्ट केलेले नाही, ते बाजूला टाकायचे, मग राहिलेल्या याच्यातूनच निवडायचे. ओके, रिमेनिंग याच्यातून निवडायचे. त्यावेळेस आपण सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग विदाउट रिप्लेसमेंट म्हणतो. Thus, the same unit will not be included in the sampling more than one for a population. म्हणजे प्रत्येक सॅम्पलला एकदाच निवडलं जाण्याची संधी मिळते. For a population of size n, म्हणजे एकदा तो निवडला, if he gets selected, then no chance to be selection in the next stage. Okay, for a population of size n, the chance of selection for any unit in the first draw is 1 upon n. Chance of selection n in second draw is 1 upon n minus 1. तो पहिला मायनस होऊन जाईल, and so on. Okay, now stratified random sampling. ओके, म्हणजे कधी कधी काय होतं, आपल्याला रॅन्डम सॅम्पलिंग निवडायची असते, पण त्या ठिकाणी काय करायचं असतं आपल्याला, स्ट्रेटा म्हणजे त्याच्यात विभागणी करायची असते. फॉर एक्झाम्पल काय, आता एफ वाय बीकॉमचा क्लासरूम आहे तुमचा, आणि एफ वाय बीकॉमच्या क्लासरूम मध्ये तुमचा स्टडी हा जेंडर बेसवर असेल, मेल आणि फिमेल. तर इथे दोन स्ट्रेटा पडतील, एक मेलचा आणि एक फिमेलचा, मुलींचा आणि मुलांचा. फॉर एक्झाम्पल काय, गोरा होण्याची क्रीम, बरोबर ना, दोन क्रीम त्या ठिकाणी अवेलेबल होतात. एक त्या ठिकाणी फेअर अँड लवली असेल, त्या ठिकाणी मुलांची क्रीम वेगळी त्या ठिकाणी, बरोबर ना, शाहरुख खान वाली. मग त्या ठिकाणी इथे मात्र तुम्हाला स्ट्रेटा पाडावे लागतात. इज इट क्लिअर? सॅम्पल सिलेक्ट करत असताना, म्हणजे मेल आणि फिमेल त्या ठिकाणी असेल, किंवा तिथे काय होतं, एखाद्या डिस्ट्रिक्टचा स्टडी करत असताना स्ट्रेटा पाडले जातात कशाद्वारे, तहसीलमध्ये त्या ठिकाणी, किंवा इथं कॉलेजचा स्टडी करायचा, तर जे काही कोविडचं इम्पॅक्ट आहे कोणत्या फॅकल्टीवर जास्त पडलाय, तिथे 3 स्ट्रेटा पडतील, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स त्या ठिकाणी. इज इट क्लिअर? म्हणजे त्याला स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हटलं जातं. वेन पॉप्युलेशन इज नॉट, फॉर एक्झाम्पल काय, आता बघा तुमच्या क्लासमध्ये ज्या मुलांनी मॅथ्स घेतला त्यांनी कॉम्प्युटर नाही घेतलेला, म्हणजे कॉम्प्युटरचे वेगळे आणि मॅथ्सचे वेगळे, 2 स्ट्रेटा पडले, एक मॅथ आणि एक कॉम्प्युटर. इज इट क्लिअर? वेन पॉप्युलेशन होमोजिनियस, म्हणजे पॉप्युलेशन मध्ये एक जिन्सीपणा नसेल, बघा इथं एक जिन्सीपणा नाही, एक मेल, एक मॅथमॅटिक्स, एक कॉम्प्युटर आहे. नॉट होमोजिनियस विथ respective to the characterized under consideration, then stratified random sampling is used. When basically when population is not homogeneous, that means the population is heterogeneous. This method divided group, then random sampling is brought from each of these states. For example काय, हे तुमचं पूर्ण पॉप्युलेशन आहे, हे संपूर्ण पॉप्युलेशन आहे. इज इट क्लिअर? आणि मग याच्यामध्ये जे काही पॉप्युलेशन आहे हे हेस्ट्रोजिनियस आहे, होमोजिनियस नाहीये. म्हणजे काय, बघा तुम्हाला इथे हेस्ट्रोजिनियस दिसतंय, होमोजिनियस नाही दिसत. दोन प्रकारचं पॉप्युलेशन, दोन प्रकारचे एलिमेंट आहे, हे एक सर्कल मध्ये, एक स्क्वेअर मध्ये. इज इट क्लिअर? मग हे सर्कल आणि हे एक, त्याच्यामध्ये एक जिन्सीपणा नाहीत, म्हणजे याचं 2 स्ट्रेटा, 2 भाग पाडायचे, 2 त्या ठिकाणी गट तयार करायचे. मग आता इथे आपण गट तयार करणार आहोत, 2 स्ट्रेटा, आणि मग त्याच्यापैकी हे जे काही सर्कल आहेत ते सर्कल आपण ह्या स्ट्रेटामध्ये घेणार आहोत. ओके,
ओके. आणि हे जे आहेत स्क्वेअर ते इकडे घेणार आहोत आपण, इकडे सिलेक्ट करून घेणार आहोत. आणि मग याच्यानंतर मग सॅम्पल निवडणार, याच्यानंतर परत सॅम्पल निवडणार आपण. बघा याच्यातून 4 सॅम्पल निवडणार, 1 2 3 4, आणि यातनं 4 सॅम्पल निवडणार, 1 2 3 4. दिस इज द मेथड ऑफ स्ट्रेटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. या पद्धतीने सॅम्पल निवडले जातात, त्यावेळेस आपण त्याला स्ट्रेटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग असं म्हणतो. ओके. दॅट मीन्स हेस्ट्रोजिनियस एलिमेंट्स शुड बी ग्रुप्ड इन होमोजिनियस. ओके. ते हे होमोजिनियस, हे एक सारखेपणा, इथे एक सारखेपणा दिसत होतं का, तर नाही. तर ते होमोजिनियस करून घेतले आपण, आणि मग होमोजिनियस मधून 2 स्टेटा, फॉर एक्झाम्पल हे कॉम्प्युटरचे मुलं असतील, हे मॅथमॅटिक्सचे स्टुडंट असतील, हे मेल असेल, हे फिमेल असेल, आणि मग त्याच्यातून पुढे त्या ठिकाणी सॅम्पल निवडले. हा कोपरगाव तालुका असेल, हा राहता तालुका असेल त्या ठिकाणी. इज इट क्लिअर? तर त्यातून ते त्याच्यानंतर त्याच्यातून सॅम्पल निवडले, त्याला स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आपण असं म्हणतो. झालं? स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग. बघा फॉर एक्झाम्पल, in a hospital patient can be divided into various group according to the disease they are suffering from, and then a random sample from each group is taken to obtain a stratified random sampling. आता हॉस्पिटलमध्ये पेशंट चा आजाराचा अभ्यास करायचा असेल तर कोणते निवडून चालेल का, तर नाही. तर आजारावाईज तुम्हाला तिथे काय करावं लागेल, पेशंट वेगळे करावे लागेल. बरोबर ना? म्हणजे काय, कोरोनावाले वेगळे, त्याच्यानंतर डेंगू वाले वेगळे, चिकनगुनिया वाले वेगळे. इज इट क्लिअर? आणि मग त्यात डेंगूचे 4 पेशंट, त्याच्यानंतर पुढे कोरोनाचे 4 पेशंट, चिकनगुनियाचे 4 पेशंट, आणि मग त्याच्यातून म्हणजे त्याच्यानंतर त्याचा स्टडी करता येईल. सगळे एकत्र करून नाही जमणार त्या ठिकाणी. ओके. ते एकत्र जे होते ते होमोजिनियस नव्हते, सगळ्यांना एकच आजार नव्हता, तर ते हेस्ट्रोजिनियस होते. ओके. सम आर सफर्ड फ्रॉम चिकनगुनिया, सम आर सफर्ड फ्रॉम डेंगू, सम आर फ्रॉम कोरोना. मग तुम्ही त्या ठिकाणी त्याचं होमोजिनियस केले, कोरोना इतके, डेंगू इतके, त्याच्यानंतर चिकनगुनिया इतके, आणि मग त्याच्यातनं सॅम्पल घेतले 3 त्या ठिकाणी. सो such type of selection of sample is called the stratified random sampling. Limitation of sampling. If the काय लिमिटेशन, काय मर्यादा पण आहे सॅम्पलिंगच्या. इफ द पॉप्युलेशन इज हेस्ट्रोजिनियस, आताच बघितलं, हेस्ट्रोजिनियस असेल तर ते पण ते आपण ओव्हरकम करता येतात आपल्याला, ते रिड्यूस करता येतात. आपण बघा ते काय केलं, स्ट्रेटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग करून आपण ते वापरलं. हेस्ट्रोजिनियस देन अँड काइंड ऑफ सॅम्पल विल नॉट बी ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन. हेस्ट्रोजिनियस असेल तर तो इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होतो, पण आपण ओव्हरकम करू शकतो ते स्ट्रेटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंगचा यूज करून. इफ द सॅम्पल सर्वे आर नॉट प्रॉपरली डिझाईन, सर्वे कंडक्ट करणं गरजेचं, प्रॉपरली डिझाईन करणं गरजेचं आहे. तर तो प्रॉपर डिझाईन झाला नाही तर तुमचा डेटा प्रॉपर कलेक्ट होणार नाही. दिस इज द बिग मिस्टेक हॅपन इन द स्टडी when we not design your survey properly, then the result obtained from it will be misleading. They will overestimate or underestimate the population. म्हणजे ते पॉप्युलेशन पेक्षा वेगळे रिझल्ट त्या ठिकाणी फाइंड आउट होऊ शकतात. त्यात सर्वे तुम्हाला प्रॉपर कंडक्ट करावा लागतो. सॅम्पलिंग टू बी एफिशियंट रिक्वायर्ड सर्व्हिसेस ऑफ क्वालिफाईड स्किल्ड अँड एक्सपिरियन्स पर्सन. तो स्किलफुल वर्क आहे, कोणाला पण डेटा गोळा करायला नाही सांगता येत. बरोबर ना? आता सपोज काय कोरोनाचा डेटा गोळा करायचा, तर ते कोरोनाची चाचणी ज्यांना येते तेच डॉक्टर पाहिजेत ना. बरोबर ना? बाकीचं त्या ठिकाणी इलिटरेट किंवा बाकीचे डिपार्टमेंट शिक्षकांना पाठवून कळेल का, तर नाही. तर तिथे काय पाहिजे त्या ठिकाणी, डॉक्टरच पाहिजेत. बरोबर ना? डॉक्टरच पाहिजे, किंवा त्यांना ट्रेनिंग तरी दिलं पाहिजे. आता आम्ही कोरोनाच्या काळामध्ये रेल्वे स्टेशनवर ड्युटी केल्या, लोकांचं पल्स रेट आणि टेम्परेचर मोजायचं. आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ट्रेनिंग दिलं होतं बिफोर दॅट. ओके. हाऊ टू take temperature and pulse rate of the travel, okay, passenger.
of the railway. Then sample size should properly decide to get better result. सॅम्पल साईज पण फार महत्वाची, बरोबर ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता इथे तुम्हाला निवडायचं त्या ठिकाणी सॅम्पल निवडायचा की कोपरगावमध्ये किती पेशंट आहेत, बरोबर. कोरोनामध्ये ते नाही, सिम्पटम्स बघितले की चेक होतं, पण कोरोनाचा आजही त्या ठिकाणी बघायचं असेल पर्सेंटेज, तर तुम्ही एकच पेशंट फक्त सिलेक्ट केला सॅम्पल मध्ये, काय केलं, एकच पेशंट सिलेक्ट केला आणि ते जर त्याला टेस्ट केलं, त्याला कोरोना नाही तर मग कोपरगाव तालुक्यात कोरोना नाही असं म्हणायचं. त्याला जर कोरोना असेल तर सगळ्या पेशंटला कोरोना असं त्या सॅम्पलचा रिझल्ट म्हणजे त्या रिझल्टचं फाइंडिंग असं निघतं. असं करून चालणार नाही. जर त्या कोपरगाव पॉप्युलेशन जर संपूर्ण पॉप्युलेशन जर 2.5 लाख असेल, तुम्ही 25,000 टेस्टिंग करायला पाहिजे. 25,000 लोकांना कोरोना निघाला, तुम्ही समजायचं कोपरगाव 10% कोरोना पेशंट आहे. पेशंट करून ते नाही तर सॅम्पल साईज पण तुमचा प्रॉपरली पाहिजे. सो दिस इज फॉर टुडेज प्रेझेंटेशन. मला पॉप्युलेशन आहे सांगतो आणि तसं त्याविषयीचं कन्सेप्ट क्लिअर असते. महत्त्वाचा भाग मी तुम्हाला आज स्पीच दिला होता. तुम्ही खूप चांगले माझ्या ह्या लेक्चर तुम्हाला नक्की आठवण येईल, त्या दिवशी फोन तुम्हाला करा. टेक केअर, बाय. काळजी घ्या. मी ते थांबतो.